सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस युवतीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आलं। आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने महात्मा फुले चौकात सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन करून उस्मानाबाद शहरातील युवती व महिलांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेस महिलातर्फे सावित्रीबाईंना अभिवादन करून महिलांच्या सुरक्षिततेसाठी उस्मानाबाद शहरातल्या प्रत्येक चौकामध्ये CCTV कॅमेरे आणि सरसकट जिल्ह्यामध्ये दारूबंदी करावी यासाठी आम्ही सर्व राष्ट्रवादी महिला युवती काँग्रेसतर्फे आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे। आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या निधीतून 1 कोटी रुपये खर्च करून CCTV कॅमेरे बसवलेले आहेत, परंतु ती यंत्रणा आणखी कार्यान्वित केलेली नाही। दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार, चेन स्नॅचिंग, चोरी अशा विविध घटना घडतात। दारू पिऊन अनेक संसार उद्ध्वस्त झालेले आहेत। महिलांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आज आम्ही प्राथमिक स्वरूपामध्ये जिल्हाधिकारी मॅडम यांना आम्ही आज निवेदन दिलेले आहे, तर त्याची दखल प्रशासनाने लवकरात लवकर घ्यावी अशी मी आज प्रशासनाला आम्ही विनंती केली आहे। आज उस्मानाबाद शहरामध्ये महिला सुरक्षित नाही आहेत। परत युवती जे आहेत कॉलेज कुमारी वगैरे ज्या मुली कॉलेजला वगैरे जातात त्या मुली पण सुरक्षित नाही आहेत। त्या महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षितेसाठी CCTV कॅमेरे आणि जे रोड रोमिओ जे आहेत त्यांच्यापासून त्रास होऊ नये या अनुषंगाने आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला भेटलो आणि त्यांना निवेदन दिलं की बाबा तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी गंभीर विचार करून तुम्ही पावलं उचला। 3 जानेवारी राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि युवती काँग्रेसतर्फे आज आम्ही सावित्रीबाई फुले यांची जयंती आम्ही साजरी केली। त्यानंतर निवेदन दारूबंदी करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी मॅडमला आम्ही निवेदन दिलं। निवेदनातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा होता की नागूर या गावी दारूबंदी करावी यासाठी जे कोणी पावलं उचलत असतील किंवा जे कोणी त्यांच्या विरोधात जातील तर त्यांच्याच विरोधामध्ये कार्यवाही करण्यात आली। त्यांच्याच विरोधामध्ये त्यांना अडकवण्यात आलं आणि या सर्वांना कंटाळून तिथल्या एका महिलेने अक्षरशः विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशी वेळ त्या स्त्रीवर आली कारण फक्त की ते दारूबंदीच्या विरोधात आहे। तर या सर्वावर आवाज कुठेतरी उठवला पाहिजे यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी मॅडमला निवेदन दिलेलं आहे। त्याचबरोबर मुलींना संरक्षणाचे धडे देण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी युवतीतर्फे लवकरात लवकर एका चांगल्या केडर कॅम्पचं आयोजन करत आहोत आणि यासाठी सर्व उस्मानाबाद शहरातीलच नाही तर पूर्ण ज्या जिल्ह्यातील असतील किंवा तालुक्यातील ज्या मुली असतील महिला असतील त्यांनी सर्वांनी या ज्या केडर कॅम्प घेणार आहोत याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन मी आमच्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष मॅडम मंजुषा मगर यांच्यातर्फे आणि युवतीच्या मॅडम यांच्यातर्फे मी सर्वांना आवाहन करते। धन्यवाद। यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेस व राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।